वाडा तालुक्यातील तिळसे गावात महावितरणाच्या तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का, शॉक लागून एका 45 वर्ष अपंग इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली. गणपत लक्ष्मण दळवी वय 45 वर्ष, राहणार दळवी पाडा तिळसे असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात महावितरणाच्या कामावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नेहमीप्रमाणे गणपत दळवी हे सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास वाडा येथे कामावर जाण्यासाठी घरातून निघाले होते. दळवी पाडा ते तिळसे स्टॉप या दरम्यान शेतातील रस्त्यावरून चालत असताना महावितरणाची तुटून रस्त्यावर पडलेली मुख्य विद्युत वाहिनी त्यांच्या संपर्कात आली. या मुख्य वाहिनीला विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना जोरदार धक्का बसला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. याबाबत महावितरणाचे कर्मचारी तसेच पोलीस ठाण्यात तातडीने माहिती देण्यात आली. वाडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमागे महावितरणाच्या निष्काळजीपणामुळेच इसमाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांसह स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. तुटलेली विद्युत वाहिनी रस्त्यावर पडूनही वेळेवर दुरुस्ती न करण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप मैताचे पुतणे सुमित दळवी यांनी केला असून या प्रकरणात जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी तसेच मृत गणपत दळवी यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, वाडा.